अजब रमा राघवची जोडी। शीला आणि रमापासून राघवला वेगळं करावंच लागेल। तू फक्त सांग काय करायचं ते, मी तयार आहे। पूजा वहिनी माझ्याशी असं का वागल्या? मी काय केलं म्हणजे त्या माझं ऐकतील? राघव, तू तू येते काय करतोस? आपलं तर ठरलं होतं की मी नाशकात राहून दादाशी बोलू, पण माझं मन मला सांगत होतं की रमाला माझी गरज आहे आणि मी तिच्या बरोबर असलं पाहिजे। काय झालं रमा? काय झालं? तू रडतेस का? शांत हो रमा। तू बस इकडे बस। काय झालं मला सांग। तू वहिनी आईच्या इथूनच येतेस ना? तिथे काही झालंय का? वहिनी आईची आई बरी आहे का? तू डोळे पुस बघू, डोळे पुस। मला सांग काय झालं? अगं या वहिनी आपल्या पूजा वहिनी नाहीये, माझ्याशी खूप वेगळं वागल्या। वेगळं वागली म्हणजे? पूजा, नाशिकहून रमा आलीये तुला भेटायला। अगं अशी घाई नको करूस। डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितलंय ना तुला, काळजी घे थोडीशी। तू गेलीस तरी चालेल, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये। तुम्हाला जर का तुमच्या आजारपणाबद्दल काही सांगायचं नसेल तर तुम्ही नका सांगू, मी तुम्हाला फोर्सही नाही करणार। हे बघा, मी इथे तुमच्याशी कार्तिकेय दादांबद्दल बोलायला आले। सांगणं तर सोपं नाहीये, पण सांगावं तर लागणार। माझ्या हेमचंदबद्दल काही बोललेलं मला चालणार नाही, कळलं? निघ तू। एक मिनिट नक्की कोण आजारी आहे? वहिनी आई की तिची आई? आणि वहिनी आई तुला चक्क चालती हो असं म्हणाली? कसं शक्य आहे? वहिनी आई तुझ्याशी असं कसं वागू शकते? राघव, मी सुद्धा त्यांना विचारलं की काय झालंय, त्या माझ्याशी असं का वागतात? त्यांनी मला काहीच नाही सांगितलं। त्या फक्त मला सारख्या इथून निघून जा म्हणून असंच सांगत होत्या, पण तरी मी त्यांना म्हणाले की मी कुठेच नाही जाणार। मी तर तुम्हाला काहीतरी सांगायला आले आणि मी ते सांगितल्याशिवाय नाही जाणार आहे। मी त्यांना खूपदा रिक्वेस्ट पण केली की प्लीज माझं एकदा तरी ऐकून घ्या। नाही म्हणजे मी कुठेही जाणार नाही। मी इथे तुम्हाला जे सांगायला आली आहे ते सांगूनच जाणार। आणि मला तुमच्याशी कार्तिकेय दादांबद्दल बोलायचं आणि मी बोलला। आणि मी कार्तिकेय दादांना खूप वाईट सवयी लागल्यात। ते पैसे लावून पत्ते खेळतात आणि त्यासाठी ते घरात खोटं बोलून जात आहेत। वहिनी, तुम्ही ऐकताय ना मी काय बोलतेय ते? अहो, त्या जुगाराच्या पैशांनी त्यांनी श्रुतीसाठी एक नवीन फोन घेतलाय आणि घरी खोटं सांगितलंय की तो फोन त्यांनी EMI वर घेतलाय। वहिनी, तुम्ही काहीच बोलत का नाही आहात? वहिनी, हे सगळं तुम्हाला आधीपासूनच माहितीये का हो? वहिनी, काहीतरी बोला ना वहिनी, प्लीज। तू जात का नाहीयेस? मी इतक्या वेळा सांगूनही तुला कळत नाहीये का? तुझं बोलून झालंय ना? मगापासून ज्या कारणासाठी आलीये ते सांगून झालंय ना तुझं? मग आता प्लीज निघ तू। आणि ही सगळी आग तू कोणाच्या सांगण्यावरनं लावतीये हे मला कळत नाही असं समजू नकोस। रमा, आता तू प्लीज जा इथून। पण वहिनी, प्लीज माझं ऐकून घ्या, मी खोटं नाही बोलत आहे। हे बघा, कार्तिकेय दादा तर जे काही बघतात ना त्याचा पुढे जाऊन सगळ्यांना खूप त्रास होईल, म्हणून मी तुमच्याशी आता बोलायला आले। वहिनी, प्लीज माझं ऐकून घ्या। रमा, प्लीज जा ग बाई तू। वहिनी प्लीज। मला ना विश्वासच बसत नाहीये की वहिनी आई, आपली वहिनी आई असं काहीतरी वागू शकते। ही आपली वहिनी आई, सगळ्यांवरती प्रेम करणारी, माझ्यावर एका मुलासारखी माया करणारी,
ती इतकी कशी बदलली असेल? अगं मला ना काही कळतच नाही. वहिनी आई माझ्याशी असं वागल्या ह्याचं मला खरंच खूप वाईट वाटतंय. नाही, वहिनी आईला काय झालंय हे आता तिला विचारायलाच हवं. आत्तापर्यंत मी खूप ऐकून घेतलं वहिनी आईचं, पण हे जे ती तुझ्यासोबत वागली आहे ना ते नाही आवडलंय मला. आणि मी तिला हे जाऊन आता विचारणार आहे की हे नक्की काय चाललंय, ती अशी का वागते ते. राघव राघव नाही, राघव थांब. हे बघ, कुठलीही गोष्ट आपण रागात हँडल करायची नाही. वहिनी चिडल्या असतील ना, पण कदाचित त्यांच्या नवऱ्याबद्दल हे असं ऐकून त्यांना राग आला असेल आणि आपणच त्यांना समजून घ्यायला हवं की नाही राघव? रमा, अगं आता तूच म्हणालीस ना की तू तिथे गेल्या क्षणापासून वहिनी आई तुझ्याशी वाईट वागायला लागली. मग दादाचा विषय येतो कधी? राघव, रागात विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं रागातच मिळणार आहे. अशाने गोष्टी कॉम्प्लिकेट होते. तूच मला म्हणतोस की नाही नाही, कोणाच्या रागात भर नाही टाकायची, त्याने शांत व्हायची वाट बघायची. मग आता तूच असं वागून कसं चालेल रे? ठीक आहे ठीक आहे, मी नाही जाणार, पण मग मला माझ्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळणार? वहिनी आईनी तिच्या आजारपणाबद्दल सगळ्या गोष्टी आपल्यापासून लपवून का ठेवल्या? ती आपल्याशी खोटं का वागली? तिने त्या डायरीमध्ये तिच्या आई आजारी आहेत असं का लिहून ठेवलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळणार मला रमा? हे सगळं ना खरंच खूप स्ट्रेंज आहे. रमा, ह्या सगळ्या मागे ना एकच अर्थ असू शकतो. देव न करो पण दादा आणि वहिनी आईमध्ये काही बिनसलं नसेल म्हणून वहिनी आईने तिच्या आजारपणाबद्दल दादाला काही सांगितलं नाही आणि म्हणूनच त्या चिडून त्यांच्या माहेरी निघून गेल्या. आणि इतके दिवस दादा सुद्धा त्यांना भेटायला नाही गेल्यात. नाही 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 रमा, अगं दादाची दर 2 दिवसांनी इथे चक्कर व्हायची तसं म्हणाला तो. नाही राघव, हे सगळं पण ना त्या बाकी सगळ्या गोष्टींसारखंच खोटं आहे. अरे बहिणींच्या आई म्हणाल्या ना मला की इतके दिवस झाले त्यांना आश्चर्य वाटतंय की पुरोहितांकडचं कोणीच कसं भेटायला आलं नाही त्यांना. रमा, दादा आणि वहिनी आईच्या आयुष्यात खूप गंभीर काहीतरी घडतंय हे मात्र नक्की. आणि मला पटतंय तुझं. आपल्याला ना खूप हलक्या हाताने हा गुंता सोडवावा लागणार आहे. हे रागाची नाही, प्रेमाची गरज आहे. आई, तुला हे सगळं आवडलं नाहीये कारण वहिनी माझ्याशी वाईट वागल्या. पण राघव, आता आपणच त्यांना समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, निघूया आपण घरी जाऊया आणि शांतपणे विचार करूया. निघेल काहीतरी मार्ग. तू मला किती नीट ओळखतेस रमा. मी वहिनी आईचा नेहमीच आदर करत राहीन, पण तिने जो तुझा अपमान केलाय ते मला नाही आवडलाय. तुझ्या बाबतीत असं परत कधीही होणार नाही, ही जबाबदारी माझी. राघव, हा. निघायचं ना? चल. राघव, आईंनी विचारलं तर त्यांना काय सांगायचं? मला खरंच खूप टेन्शन येत आहे राघव. त्यांना सगळं कळलं तर काय होईल? तू सांगितलं नाहीस तर कसं कळेल? वहिनी आई, तू इथे अचानक? एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय? रमा जर माझ्या घरी अचानक येऊ शकते तर हे तर माझंच घर आहे ना. तसं नाही वहिनी आई, रमा काळजीपोटी आली होती. राघव, तिला काय वाटतं हे तू मला सांगायची गरज नाहीये. रमा, तुझं काम झालं असेल तर तू जातेस.